हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। श्रावणात पहिल्या शुक्रवारपासूनच माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते, पण तुम्हाला त्यावेळी जमलं नाही तर उरलेल्या शुक्रवारी तुम्ही एकदा तरी देवी अन्नपूर्णेवर धान्याचा वर्षाव करावा असं म्हणतात। देवी पार्वतीच्या या स्वरूपाच्या पूजेनं घरात सुख समृद्धी वाढते आणि कधीही आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं। मात्र श्रावणात देवी अन्नपूर्णेवर धान्याचा वर्षाव कोणत्या पद्धतीने करावा याबद्दल सविस्तर माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा। आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सांचीज लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णा ही जगाची पालनपोषण करणारी देवी मानली गेली आहे। जवळपास सर्व घरामध्ये स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचं चित्र असतं किंवा नुकतंच लग्न झालेल्या मुलींना सुद्धा अन्नपूर्णाची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती दिली जाते। यामागे हाच हेतू असतो की ज्या घरामध्ये मुलगी लग्न करून जाईल त्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये, देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद सदैव राहावा आणि बाळकृष्णाच्या कृपेने सदैव घरात आनंद राहावा। तर अशा प्रकारे सगळ्याच घरांमध्ये देवी अन्नपूर्णा मातेची प्रतिमा किंवा मूर्ती असतेच असते। हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णा जगाची पालनपोषण करणारी देवी मानली जाते। महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा म्हणजे धान्य। देवी अन्नपूर्णा आदिशक्ती देवी पार्वतीचं एक रूप आहे। हिला अन्नदा आणि शाकंभरी असंही म्हणतात। देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मनापासून देवीची पूजा करावी असं सांगितलं जातं। त्यातच श्रावण महादेवांचा आवडता महिना आहे। या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांच्या कुटुंबातील सगळ्यांना प्रसन्न केलं जातं। त्यातच देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी किंवा मंगळवारी तिची पूजा करावी, उपासना करावी। मंगळवारी देवी अन्नपूर्णेची पूजा का करावी तर मंगळागौरीचं व्रत ज्यांना जमत नाही त्यांनी अन्नपूर्णेची फक्त पूजा केली तरी मंगळागौरीचं व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात। अनेक भागांमध्ये मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे। आता श्रावणातील शुक्रवारी देवी अन्नपूर्णावर धान्याचा वर्षाव करावा असं म्हणतात। अगदी त्याचप्रमाणे मंगळवारी सुद्धा धान्य अर्पण केलं जातं। यामुळे घरात ऐश्वर्य, समृद्धी आणि प्रगती वाढते। श्रावणातील मंगळवारी शुक्रवारी देवी अन्नपूर्णाची पूजा करावी असं म्हणतात। देवी अन्नपूर्णाला प्रसन्न केलं तर सगळ्या देवी देवता प्रसन्न राहतात आणि कधीही घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही। आता मंगळवारी किंवा शुक्रवारी सुद्धा देवी अन्नपूर्णाची कशा प्रकारे पूजा करावी। सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेला सुरुवात करावी। संपूर्ण घर, स्वयंपाकघर, गॅस स्वच्छ करून गंगाजल शिंपडून स्वच्छ धुवून घ्यावे। गॅसवर हळद, कुंकू, फूल अर्पण करून बाजूला तुपाचा दिवा लावावा। त्याच्याच बाजूला फोटोची पूजा करावी, सोबतच कलशाची स्थापना करावी। अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नधान्यात वास करणारी देवी आहे। देवी अन्नपूर्णेच्या पूजेमध्ये अन्नधान्यानेच पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेची मूर्ती धान्यात म्हणजेच तांदळात किंवा गहूमध्ये ठेवावी। त्या मूर्तीवर धान्याचा वर्षाव करावा किंवा देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत अर्पण करत राहावं। त्यानंतर पूजा करावी। त्यानंतरला अन्नपूर्णा स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं। 11 वेळा जमत नसेल तर 7 वेळा तरी पठण करावं। तुमच्या घरात समृद्धी येण्यास यामुळे नक्की मदत होईल। याचबरोबर देवी अन्नपूर्णेचे कृपा आशीर्वाद सदैव पाठीशी राहतात आणि अनेक प्रकारच्या समस्यांचा नाश होतो। त्यामुळे श्रावणातील शुक्रवारी ही पूजा आवर्जून करावी। त्यानंतरला दुसऱ्या दिवशी ते धान्य आपल्या साठवणीच्या धान्यात मिक्स करावं। हे धान्य खाल्ल्यामुळे घरातील प्रत्येक सदस्यांना यशाचे मार्ग मोकळे होतात। यामुळे घरात सुख शांती राहते। या सगळ्या पूजेची एक कथासुद्धा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा देवी अन्नपूर्णेला प्रसन्न करू शकता। श्रावणात येणाऱ्या उरलेल्या शुक्रवारी एकदा तरी देवी अन्नपूर्णेवर धान्याचा वर्षाव नक्की करावा। कधीही घरात यामुळे अन्नाची कमतरता भासत नाही। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सांचीज लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।